अमेरिकेतील सर्वात मोठं सेक्स स्कॅन्डल असलेला एप्स्टीन लैंगिक घोटाळा अजूनही अनेक सेलिब्रिटींच्या मनात धडकी भरवतोय। अलीकडेच अमेरिकेच्या न्याय विभागाने यातील 30 लाख नव्या फाईल्स जारी केल्या आहेत। त्यात अनेक सेलिब्रिटींबाबत धक्कादायक खुलासे झालेत। त्यातील काहींमुळे तर भारतातही खळबळ उडाली आहे। अमेरिकेतील सर्वात मोठं सेक्स स्कॅन्डल साऱ्या जगातच उडवली खळबळ। जगभरातील सेलिब्रिटींचे धाबे दणाणले। अमेरिकेत सर्वात मोठं सेक्स स्कॅन्डल ठरलेल्या एप्स्टीन फाईलची व्याप्ती जगभरातच पोहोचली आहे। अमेरिकेतील बाल लैंगिक शोषणातील गुन्हेगार ठरलेला एप्स्टीन याचे जगभरातले धनदांडगे, उद्योगपती, राजकारणी, सेलिब्रिटी अशा साऱ्यांशीच संबंध होते आणि आता त्याच्या 59 लाख पैकी 30 लाख फाईल्स अमेरिकेच्या न्याय विभागानं नुकत्याच जारी केल्या। त्यात अनेक धक्कादायक खुलासे झालेत। यातून एक फोटो समोर आलाय। तो फोटो आहे इंग्लंडचे राजघराणं विंडसर माउंटबॅटनच्या अँड्र्यू यांचा। अँड्र्यू हे इंग्लंडचे राजे चार्ल्स तिसरे यांचे धाकटे बंधू। त्यांचेही जेफ्री एप्स्टीन यांच्याशी संबंध होते आणि त्याच्या पार्ट्यांमध्ये त्याचा सहभाग होता हे याआधीही उघड झाले। मात्र आता नव्यानं उघड झालेल्या फोटोमध्ये अँड्र्यू हे अत्यंत आक्षेपार्ह स्थितीत दिसले। एका लहानग्या मुलीला जमिनीवर झोपून ते तिच्याजवळ ओणवे उभे आहेत असा तो फोटो सध्या समोर आलाय। त्यामुळे अँड्र्यू यांचा या प्रकरणातला सहभाग स्पष्ट होतोय। खरं तर त्यांच्या याच कृत्यांमुळे त्यांची राजघराण्यातून हकालपट्टी करण्यात आली होती। ऑक्टोबर 2025 मध्ये त्यांची अधिकृतपणे राजघराण्यातून हकालपट्टी करण्यात आली। त्यांच्या सर्व रॉयल पदव्या हिज रॉयल हायनेस दर्जा रद्द करण्यात आला। प्रिन्स आणि ड्यूक ऑफ यॉर्क या पदव्या काढून घेण्यात आल्या। जानेवारी 2022 मध्ये त्यांच्या आई राणी एलिझाबेथ दुसऱ्या यांनीही त्यांचं शाही संरक्षण काढून घेतलं होतं। 2025 मध्ये त्यांना विंडसर येथील शाही घर रिकामं करावं लागलं। आता ते केवळ अँड्र्यू माउंटबॅटन विंडसर म्हणून ओळखले जातात। जेफ्री एप्स्टीनशी असलेले संबंध आणि व्हर्जिनिया गिफ्रे यांनी लावलेल्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपांमुळे त्यांच्या विरोधात जनरोष वाढला होता आणि ते लक्षात घेता त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली। दुसरीकडे या फाईलमध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश ज्येष्ठ यांचंही नाव समोर आलंय। जॉर्ज बुश यांचं नाव एप्स्टीनच्या वैयक्तिक डायरीत किंवा रेकॉर्डमध्ये नाही, तर त्यांचा उल्लेख न्यूयॉर्क पोलिसांच्या चाइल्ड एक्सप्लॉयटेशन युनिटला दिलेल्या एका तक्रारीत आहे। ही तक्रार ज्या पीडितेने दिली तिनं बुश 1नं बलात्कार केल्याचा दावा केलाय। मात्र बुश 1 म्हणजे कोण याबाबत स्पष्टता नाही, कारण अमेरिकेत जॉर्ज बुश नावाचे 2 राष्ट्राध्यक्ष होऊन गेले। 1998 मध्ये जॉर्ज बुश सिनियर राष्ट्राध्यक्ष झाले होते, तर त्यांचे पुत्र जॉर्ज डब्ल्यू बुश हे नंतरच्या काळात राष्ट्राध्यक्ष झाले। तर नव्यानं जारी केलेल्या फाईल्समध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा 100हून अधिक वेळा उल्लेख आहे। ट्रम्प यांना याबाबत छेडलं असता त्यांनी हा सारा कट असल्याचं म्हटलंय। हे पहा, तो कोणी वॉल्फ नावाचा माणूस आहे। तो त्या एप्स्टीनचं मिळून मला बदनाम करत होता। मी काही त्या फाईल्स पाहिलेल्या नाहीत। तो वॉल्फ हा अत्यंत खालच्या दर्जाचा लेखक आहे। तो त्या एप्स्टीनचं मिळून माझी छबी खराब करू पाहतोय। राजकीय दृष्ट्या म्हणा किंवा आणखी काही, मला माहीत नाही, पण हेच खरं आहे। मी त्या वॉल्फ विरोधात खटला दाखल करेन। या प्रकरणाशी संबंधित आतापर्यंतचा सर्वात मोठा डेटा सार्वजनिक करण्यात आलाय। या डेटामध्ये साधारण 30 लाखांहून अधिक कागदपत्र, छायाचित्र आणि हजारो व्हिडिओंचा समावेश आहे। या कागदपत्रातून आणखी एक नाव समोर आलंय आणि तेही भारताशी संबंधित आहे। या कागदपत्रांमध्ये भारतीय वंशाच्या प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मीरा नायर यांच्या नावाचा देखील समावेश आहे। मीरा नायर यांच्याशी संबंधित एक ईमेल अमेरिकन चित्रपट प्रचारक पेगी सिगल यांनी ऑक्टोबर 2009 मध्ये एप्स्टीनला पाठवला होता। यात अमेलिया चित्रपटाच्या आफ्टर पार्टीचा उल्लेख आहे। ती पार्टी जेफ्री एप्स्टीनची गर्लफ्रेंड गिस्लेन मॅक्सवेलच्या न्यूयॉर्कच्या घरी होती असं नमूद करण्यात आलंय। 2009 मध्ये मीरा नायर यांच्या अमेलिया चित्रपटाचं स्क्रीनिंग पार पडलं होतं। चित्रपटाच्या स्क्रीनिंग नंतर या आफ्टर पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। अर्थात मीरा नायर यांच्यावर कोणत्याही गुन्हेगारी कृत्याचा आरोप नाही असंही त्यातून स्पष्ट करण्यात आलंय। मीरा नायर न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांच्या आई देखील आहेत। दुसरीकडे या फाईल्सवरून भारतात खळबळ उडण्याचं आणखी एक कारण म्हणजे काँग्रेसनं थेट पंतप्रधान मोदींवर केलेले आरोप। या फाईल्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख असल्याचा दावा काँग्रेसनं केलाय। ट्रम्प यांच्या सल्लागारानं एप्स्टीनला मोदींशी भेट घडवून आण अशी गळ घातली होती आणि एप्स्टीननंही ती भेट शक्य असल्याचं म्हटलं होतं असं काँग्रेसचं म्हणणं आहे। त्यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्टीकरण देत सर्व आरोप फेटाळून लावलेत। तथाकथित एप्स्टीन फाइल्स के एक ईमेल मैसेज की रिपोर्ट देखी है, जिसमें प्रधानमंत्री और उनके इजरायल यात्रा का जिक्र है। जुलाई 2017 में प्रधानमंत्री की इजरायल की आधिकारिक यात्रा के अलावा ईमेल में बाकी बातें एक दोषी अपराधी के बकवास से ज्यादा कुछ नहीं है। इन्हें
उसी तिरस्कार से नजरअंदाज करना चाहिए जिसके वो लायक हैं। एप्स्टीन फाईल्सपैकी अद्याप निम्म्या फाईल्स प्रसिद्ध करण्यात आलेल्या नाहीत, कारण यात पीडितांची ओळख गुप्त ठेवणं महत्त्वाचं असल्याचं अमेरिकेच्या न्याय विभागानं म्हटलंय. मात्र वेळोवेळी एप्स्टीन फाईल्समधून अनेक खुलासे होत असल्यानं जगभरातील सेलिब्रिटींनी मात्र या एप्स्टीन नावाचाही आता चांगलाच धसका घेतलाय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.